Pune ZP Pune, I welcome all the students for the online education class. Today we are going to learn about Standard First, Subject English. Look at the picture, listen, repeat and use. Page number 43. Learning outcome: to prepare the students in getting good habits. Myself. Look at the pictures, listen, repeat and use. म्हणजे चित्र पहा, ऐका, म्हणा आणि वापर करा. In this picture, the boy is standing along with other person. He sneezing as a good habit. He says, "Excuse me." म्हणजे या चित्रातील मुलाला जेव्हा शिंक येते तेव्हा तो रुमाल तोंडाला लावतो आणि शिंकतो. ही चांगली सवय आहे. त्यावेळेस तो म्हणतो, "Excuse me." In this picture, child is standing in the bus. There is a lot of crowd in the bus. To move forwards, he says to the person standing in front of him, "Excuse me." चित्रातील बसमध्ये खूप गर्दी आहे आणि त्या मुलाला पुढे जायचे आहे. मग वाटेत उभे असलेल्या व्यक्तीला तो नम्रपणे म्हणतो, "एक्सक्यूज मी." जर आपल्याला अशा गर्दीतून पुढे जायचे असेल तर आपण नम्रपणे तिथे उभे असलेल्या व्यक्तींना एक्सक्यूज मी म्हणून पुढे जाऊ शकतो. In this picture, girl want to go inside the room to meet her friend. To get the side, go to inside. She says to the uncle standing in the door, "Excuse me." म्हणजे या चित्रातील मुलीला तिच्या मित्राला भेटण्यासाठी आतमध्ये जायचे आहे, परंतु अंकल दारामध्ये उभे आहेत. तिला आतमध्ये जाण्यासाठी वाट पाहिजे आहे. त्यासाठी वाट सोडण्यासाठी ती अंकलला म्हणते, "एक्सक्यूज मी." The girl in the picture gives the handkerchief to the madam by saying, "Excuse me." म्हणजे या चित्रातील त्या मुलीच्या मॅडमचा जो रुमाल असतो तो खाली पडलेला असतो पर्समधून आणि तो त्या मुलीला दिसतो आणि मॅडम तशाच पुढे जात असतात. मग ती मुलगी तो रुमाल उचलते आणि मॅडमला देण्यासाठी पुढे जाते आणि मॅडमला म्हणते, "एक्सक्यूज मी." In this picture, an uncle forgot mobile on the counter. The boy saw and while giving the mobile to the uncle, he says, "Excuse me." म्हणजे या चित्रातील जी व्यक्ती आहे ती व्यक्ती आपला मोबाईल त्या ऑफिसमधल्या काउंटरवर विसरून जात असतो आणि ते एक व्यक्ती पाहते आणि तो व्यक्ती तो मोबाईल त्या दुसऱ्या व्यक्तीला देण्यासाठी त्याच्या पाठीमागे जातो आणि म्हणतो, "एक्सक्यूज मी." तर मुलांनो, जेव्हा आपल्याला कधी सार्वजनिक ठिकाणी शिंक येते किंवा बसमध्ये आपल्याला जर रस्ता पाहिजे असेल, वाटेत कुणीतरी उभे असेल तर त्याला आपण नम्रपणे एक्सक्यूज मी असं म्हणू शकतो. किंवा एखाद्याची वस्तू पडलेली असेल ती आपल्याला त्याला द्यायची आहे तर त्याला हाक मारण्याऐवजी आपण त्याच्याजवळ जाऊन म्हणू शकतो, "एक्सक्यूज मी." आणि त्याची वस्तू आपण त्याला परत करू शकतो. स्टुडंट्स, डू यू अंडरस्टूड दिस लेसन? गुड. नाउ द होमवर्क फॉर यू. राईट दिस काइंड ऑफ सिच्युएशन्स वेअर वी कॅन यूज एक्सक्यूज मी. म्हणजे असे काही प्रसंग लिहा ज्यामध्ये आपण एक्सक्यूज मी चा वापर करतो. Thank you for watching this video.